नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपले अर्जदार बऱ्याचशा वेळेला माहिती अधिकार अर्ज हा दाखल करत असतात आणि त्यातील बऱ्याचशा वेळेला त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नाही, कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स मिळत नाही. त्यांना वारंवार प्रथम अपिलामध्ये जावं लागतं, त्याच्यानंतर द्वितीय अपिलामध्ये जावं लागतं. बऱ्याचशा वेळेला अधिकाऱ्यांना फोन करून सारखं विचारायला लागतं की काय झालं साहेब, कधी माहिती देणार. त्याच पद्धतीने आपल्याला तक्रारीसुद्धा बऱ्याचशा करायला लागतात, तरी देखील हे अधिकारी आहेत ते कोणत्याही प्रकारे माहिती द्यायला तयारच होत नाहीत. तर मित्रांनो, एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा ते कायद्याचं उल्लंघन करतात तेव्हा बऱ्याचशा नागरिकांच्या मनामध्ये किंवा अर्जदारांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला होता की त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो की नाही. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच विषयासंदर्भात अतिशय थोडक्यात पण अतिशय महत्त्वाची माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कोठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे चॅनलवरती येणारे असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पहिले बघायला मिळतील. तर मित्रांनो, मागे स्क्रीनवरती तुम्हाला एक आदेश दिसतोय, स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन महाराष्ट्र. तर मित्रांनो, हा माहिती आयुक्तांचा हा आदेश आहे. माहिती आयुक्त आहे त्याने हा आदेश पारित केलेला आहे. कुणाला? तर टू ऑल पब्लिक अथॉरिटीज, म्हणजे सर्व सार्वजनिक प्राधिकरण, सर्व सरकारी कार्यालयांना हा आदेश पारित केलेला आहे. स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय प्रशासकीय विभागांना. तर मित्रांनो, विषय तुम्ही जर बघितला तर डायरेक्शन्स टू पब्लिक अथॉरिटी म्हणजे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना हे डायरेक्शन्स आहेत. माहितीचा अधिकार कलम 19(8) व कलम 15(4) या कलमानुसार हे डायरेक्शन्स ते माहिती आयुक्तांनी दिलेले आहेत. म्हणजे या कलमामध्ये त्यांना पॉवर आहे की ते जे माहिती अधिकारी सगळे असतील, जेवढे जनमाहिती अधिकारी आहेत, सर्वांना ते डायरेक्शन्स देऊ शकतात किंवा सूचना देऊ शकतात. आणि त्याच पद्धतीने दिनांक 5 जुलै हा त्यांनी परिपत्रक इश्यू केलेला आहे. थोडासा इंग्लिशमध्ये परिपत्रक आहे, तुम्हाला मी थोडक्यात मराठीमध्ये समजून सांगतो की त्यांनी काय म्हणलेलं आहे ते. तर मित्रांनो, हे सगळा हा जो विषय आहे या ठिकाणी बराचसा फापट पसारा इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे, परंतु असा काही विशेष याच्यामध्ये काही लिहिलेलं नाही. याच्यामध्ये वारंवार जे माहिती अधिकारासंदर्भात जे नियम पारित झालेले आहेत, शासन परिपत्रके आलेले आहेत, शासनाचे आदेश आलेले आहेत, माहिती अधिकार कायद्यामध्ये काही जे कलम असतील त्या कलमांची अंमलबजावणी प्रॉपर पद्धतीने करा, एवढंच ह्याच्यामध्ये एकदम पद्धतशीरपणे सांगितलेले आहे. ते पण इंग्लिशमध्ये सांगितलेले आहे. बऱ्याचशा वेळेला मराठीमधून हे आदेश पारित झालेले आहेत, त्यांना मराठी कळत नसेल म्हणून इंग्लिशमधनं कदाचित हे आदेश पुन्हा एकदा माहिती आयुक्तांनी पारित केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक थोडक्यात तुम्हाला मी सांगतो की काय त्यांनी म्हटलं आहे ते. तर तुम्ही बघाल तर या ठिकाणी ऑल रेकॉर्ड्स इन युअर एंटायर ऑर्गनायझेशन टू कॅटलॉग्ड म्हणजे काय, तुम्ही सर्व जे अभिलेख आहेत, सर्व जे कागदपत्रे आहेत त्यांची निर्देश सूची तयार करा आणि ते जनतेच्या माहितीसाठी ते प्रसिद्ध करा. या ठिकाणी सेक्शन 4 म्हणजे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 4 अंतर्गत प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे, हे तुम्हाला तर माहितीच असेल. त्याच्या पद्धतीने त्यांनी हा एक डायरेक्शन त्यांना दिलेला आहे. बघा, 1 ते 17 बाबींची माहिती त्यांनी पद्धतशीर प्रसिद्ध करायला सांगितलेली आहे. रेकॉर्ड मॅनेजमेंट करायला सांगितलेले, पद्धतशीर रेकॉर्ड मेंटेन करून ठेवा. त्याच पद्धतीने त्यांना टेक्नॉलॉजीशी जोडा, म्हणजेच काय करा तर ते प्रसार माध्यमाच्या माध्यमातून किंवा संगणकीकरण करा त्या सगळ्या अभिलेखांचं आणि साधन संपत्तीच्या उपलब्धतेनुसार ते सर्व जनतेच्या माहितीसाठी प्रसिद्ध करा. मित्रांनो, ऑनलाईन माहिती ही सगळी असली पाहिजे अशा प्रकारचं त्यांचं सगळं निर्देश आधीपासूनच आहेत, परंतु जे अधिकारी आहेत ते कोणत्याही प्रकारे सूचनांचं पालन करत नाहीत. तर असंच तुम्ही जर पाहिलात तर वेगवेगळ्या सूचना अशा टोटल या ठिकाणी तुम्हाला दिसतात तर 9 या ठिकाणी 9 सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये वेळोवेळी पारित झालेल्या शासन आदेशांचे पालन करा हे त्यांना सांगितलेलं आहे. स्क्रीनवरती तुम्हाला एक दुसरा परिपत्रक दिसतंय, स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन महाराष्ट्र. जे माहिती आयुक्त आहे त्यांनी दुसरा रिमाइंडर काढलेला आहे, म्हणजे स्मरणपत्र काढलेलं आहे एक. तो कुणाला काढलेला आहे? टू ऑल पब्लिक अथॉरिटीज म्हणजे स्टेट ऑफ महाराष्ट्र, सर्व शासकीय अधिकाऱ्यांना, सर्व शासकीय कार्यालयांना, शासकीय प्राधिकरणाला त्यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे. काय केले तर याच्यामध्ये रेफरन्स दिलेला आहे, प्लीज रेफर टू डायरेक्शन इश्यूड वाईट दिस कमिशन लेटर. या ठिकाणी जो लेटर आहे 2012 साली प्रसिद्ध झाला आहे त्याचा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे? टू यू टेक अ सर्टन स्टेप फॉर द प्रॉपर इम्प्लिमेंटेशन ऑफ RTI ॲक्ट. मित्रांनो, या परिपत्रकामध्ये जे अधिकारी काय सांगतायत, जे आयुक्त काय सांगतात अधिकाऱ्यांना, या परिपत्रकामध्ये तुम्हाला प्रॉपर गायडन्स म्हणजे त्या सूचनांचं पालन करा या संदर्भात पूर्ण गायडन्स केलेलं आहे. परिपत्रक आदेश रिलीज केलेला आहे या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी. तर इथं काय म्हणलं आहे?
इट इज रिग्रेटेड दॅट इज नो रिप्लाय टू कंप्लायन्स ॲज येट हॅज बीन रिसिव्ड इन दिस मॅटर. म्हणजे आम्हाला खेद वाटतोय की एवढं सगळं होऊन पण तुम्ही कोणत्याही सूचनांचं पालन करत नाही. या ठिकाणी पुन्हा एकदा सांगितले त्यांनी की यू आर हेअर बाय वन्स अगेन डायरेक्टेड टू इन्शुअर कंप्लायन्स ऑफ इन्स्ट्रक्शन इश्यूड अँड रिपोर्ट कंप्लायन्स फॉर विदाउट फेल. या ठिकाणी पुन्हा त्यांनी सांगितलेलं आहे की त्याचं नियोजन प्रॉपर करायचं आहे आणि प्रॉपर ह्या कायद्याचं पालन करायचं आहे. या ठिकाणी जे आपले चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर महाराष्ट्र आहेत या ठिकाणी गायकवाड सर, रत्नाकर गायकवाड, तर यांनी प्रॉपर पुन्हा इन्स्ट्रक्शन दिले आहेत की याची अंमलबजावणी प्रॉपर पद्धतीने करा. वरती तुम्हाला दिसतंय एक शेवटचं परिपत्रक आणि अतिशय सगळ्यात महत्त्वाचं परिपत्रक. या परिपत्रकानुसार तुम्ही संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू शकता. मित्रांनो, मागची 2 परिपत्रक तुम्हाला का दाखवली तर त्यांचा रेफरन्स घेऊन म्हणजे त्यांचा संदर्भ घेऊन हा परिपत्रक रिलीज केलेला आहे, म्हणजे हा प्रसिद्ध केलेला आहे. म्हणूनच तुम्हाला मागच्या 2 परिपत्रकांची माहिती दिली. याच्यामध्ये मागच्या वेळेला सुद्धा बरेचसे मराठीमधून जे आदेश प्रसिद्ध झालेले आहेत, जे शासन आदेश असतील, परिपत्रकं असतील किंवा कायद्यामधील काही तरतुदी असतील, तर त्या तरतुदींचं उल्लंघन झाल्याच्या नंतर त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. तर हा एक स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन महाराष्ट्राने हा जो एक रिमाइंडर दिलेला आहे, म्हणजे परिपत्रक एक आदेश दिलेला आहे. रिमाइंडर 3rd म्हणजेच एक तिसरा स्मरणपत्र की अधिकारी आहेत ते काही विसरतात, पटापट विसरून जातात की आपल्याला कायद्याची अंमलबजावणी करायची आहे. म्हणूनच 2013 साली हा तिसरा रिमाइंडर त्यांना दिलेला आहे. कोणाला तर टू ऑल पब्लिक अथॉरिटीज, म्हणजे सर्व सरकारी प्राधिकरणाला, शासकीय जे अधिकारी आहेत, शासकीय कर्मचारी आहेत, त्यांना सगळ्यांना हा आदेश त्यांनी दिलेला आहे. त्यांनी सांगितले की प्लीज रेफर टू डायरेक्शन इश्यूड. या ठिकाणी आधी जे डायरेक्शन आम्ही इश्यू केलेले आहेत, म्हणजे आम्ही जे सांगितलेले आहे ते तुम्ही रेफर करा. या ठिकाणी पूर्ण संदर्भ दिलेला आहे. या ठिकाणी इथं काय म्हणलेत की टू यू टेक सर्टन स्टेप फॉर द प्रॉपर इम्प्लिमेंटेशन ऑफ RTI ॲक्ट. या ठिकाणी तर मित्रांनो, इन स्पीट ऑफ रिमाइंडर्स इट इज रिग्रेटेड दॅट नो रिप्लाय टू कंप्लायन्स ॲज येट हॅज बीन रिसिव्ड इन दिस मॅटर. You are once again directed to ensure compliance of instruction issued and report compliance without fail. तर मित्रांनो, हा जो परिपत्रक आहे त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं वाक्य हे इंग्लिशमधनं सगळं लिहिलेलं आहे, तुम्हाला मी सांगितलं. त्याच पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचा विषय काय तर हा शेवटचा जो एक वाक्य त्यांनी लिहिलेला आहे, एनी डिसबेडियन्स ऑफ द ऑर्डर्स ऑफ द कमिशन वुल अट्रॅक्ट सिरियस ॲक्शन ॲज अ कंटेम्प्लेटेड अंडर सेक्शन 166 ऑफ द इंडियन पिनल कोड. म्हणजे भारतीय दंडसंहिता 1860च्या अंतर्गत 166 जो कलम आहे त्याच्या अंतर्गत आम्ही तुमच्यावर सिरियस ॲक्शन घेऊ जर तुम्ही या कायद्याचं पालन व्यवस्थित केलं नाही तर अशी नोट या ठिकाणी अशी दखल त्यांनी घ्यायला सांगितली अधिकाऱ्यांना की तुम्ही जर कायद्याचं पालन केलं नाहीत, जर उल्लंघन केलं तर तुमच्यावरती भारतीय दंडसंहिता 1860 अंतर्गत कलम 166 अंतर्गत तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो, फौजदारी दाखल होऊ शकते. अशा प्रकारची सूचना खडखडीत चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर महाराष्ट्र यांनी दिलेली आहे. मित्रांनो, ही जी PDF आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून तुम्ही ही PDF आहे ना ती डाउनलोड करू शकता. आणि मित्रांनो, संबंधित जे माहिती अधिकारी असतील किंवा प्रथम अपिली अधिकारी असतील त्यांची कशाप्रकारे प्रॉपर तक्रार आपण केली पाहिजे आणि ती प्रॉपर तक्रार केल्याच्या नंतरच आपल्याला हा कलम 166 आहे तो त्यांच्यावरती लागू करता येईल. कारण की एखाद दुसरा आदेश नाही, ज्या वेळेला ते माहिती देत नाहीत त्यावेळेला ते बऱ्याच कलमांचं उल्लंघन करतात. आणि याचं ॲनालिसिस कसं करायचं किंवा याच्या संदर्भात तक्रार कशाप्रकारे आपण लिहू शकतो या संदर्भात तपशीलवार 2 ते 3 व्हिडिओ मी बनवलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये देईल, काही व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देईन. तसेच या व्हिडिओच्या एंडला त्या व्हिडिओ तुम्हाला दिसतील, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता की कलम 18 नुसार मी तक्रारसुद्धा केली आहे की कशाप्रकारे आपण माहिती अधिकार कायद्याअंतर्गत जनमाहिती अधिकारी असतील किंवा प्रथम अपिली अधिकारी असतील त्यांनी जर कायद्याचं उल्लंघन केलं तर त्यांची रितसर तक्रार आपण करू शकतो. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनला सुद्धा ते पत्र देऊ शकतो कारवाईसाठी. आणि या ठिकाणी जे परिपत्रक म्हणलेलं आहे या परिपत्रकमध्ये म्हणल्यानुसार भारतीय दंडसंहिता 1860 अंतर्गत 166 कलमानुसार आपण त्यांच्यावरती फौजदारी गुन्हासुद्धा दाखल करू शकतो. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करून ठेवा. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.